आई गम्मत गम्मत करते ललिता. वच्ची आत्या येऊ का? अगं बाई नंदूची आई काय ग? काय आणलंस ग? काय ग मीना? अहो ही लोक आता जात आहेत ना, म्हणून आम्ही लवकर लवकर पाणी भरून आलो. दे ना त्यांना. काय आणलंस? तुम्ही काय आणणार गिफ्ट माझ्यासाठी? हो, खरं तर आमची आठवण राहण्यासाठी तुम्हाला काय द्यायचं हा प्रश्नच पडला होता. मग आम्ही हे पुरण यंत्र आणलं. पुढच्या होळीत कामी येईल आणि आपण केलेली धम्माल पण आठवेल. नाही, मला तर खरं फूड प्रोसेसर वापरायची सवय आहे, पण मी वापरेन हे यंत्र. देव करो आणि पुढच्या वेळेला तुम्ही तुमच्या घरी जाओ. हो, पण पुरणपोळी खाताना आमची आठवण काढायला विसरू नका. तू ग नंदूचे हे काय आणलंस? अहो वच्ची आत्या, आता हे लोक नवीन घरात राहायला जाणार ना, मग गेल्या गेल्या लगेच कुठे जेवण बनवणार? म्हणून मी ठेपले आणि कैरीचं ताजं लोणचं आणलंय. जमलं नाहीये, पण तुम्ही खाऊन बघा. हा, ती विचार करता ग बायांनो. एक सांगू, तुम्ही इतक्या सकाळी घाई घाई तेवढ्या प्रेमाने हे सगळं बनवून आणले. नक्कीच ते खूप छान झालं असणार. थँक्यू सो मच. आणि प्रेमाने बनवलेल्या जेवणामुळे पोट नंतर भरतं, आधी मन भरतं. आमचं घर नीट लावून झालं ना की तुम्ही आमच्या घरी या सगळे जेवायला. हो, स्वानंदीच्या आजच्या पुरणपोळ्या खायला. तुमच्यामुळे माझ्या आईने इथे इतका छान सण एन्जॉय केलाय. तुमचे उपकार आहेत माझ्यावर. थँक्यू सो मच. नक्की यायचं. गुणाच्या ग मुलींना तुम्ही. बरं मी काय म्हणते, निघा. काय आहे ना, निरोप घ्यायची वेळ आली ना यांची, आणि निरोपाचा क्षण असा रेंगाळू नये. जाणाऱ्याची पावलं जड होतात ना. या. हो हो, येतो हा आम्ही. चला येतो आम्ही. ये. चला. चला निघूया. आई बाबा तुम्ही या मागून. चल. सुखी राहा, सुखी राहा. या. काळजी घ्या. हो. बाळू, छत्री घे, आपली येती. हो घेतो. बस ना ग बाई, उभी का? बस. अजिबात बसायचं नाहीये मला. त्रास झालाय भयंकर आणि अतिशय कंटाळा आलाय मला. अगं त्रास झालाच असेल तुला. मी बाई जसं जमलं तसं केलं. माफी मागते तुझी ललिता. जे झालं ते विसरून जा. हा, आणि स्वतःची पण काळजी घे, भाऊजींच्या तब्येतीची पण काळजी घे. त्यांच्या तब्येतीची कशाला काळजी घ्यायला हवी? अरे दड दाखट आहेत ते. तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या तब्येतीची काळजी घ्या. ते तुळामास आहेत नाही का? बयो, मी भरलेली ओटी अजून तुझ्या पदरातच आहे, पण माझ्या नवऱ्याबद्दल तू असं बोलतेस?
अगं बाई, मी तुझी माफी मागितली कारण तुम्ही आता चाललात. जीव कासावीस होतोय माझा. तू अशी वागतेस? वा. चुकणं आणि माफी मागणं काही नवीन नाहीये तुम्हाला वच्छी मावशी. आणि मी सतत माफ करत येते तुम्हाला, पण ह्या वेळेला नाही. ह्यावेळेला तुम्ही चुकलेला नाहीयेत, तर अपराध केलाय माझा. एकदा काय वाईट वेळ आली माझ्यावर, स्वतःची माफी मागवून घेतली तुम्ही माझ्याकडनं, याची शिक्षा तर तुम्हाला मिळालाच. शिक्षा? हो, शिक्षा. यापुढे माझ्या घराचा उंबरठाही ओलांडायचा नाही. माझ्या दारात यायचंही नाही. ते घर तुमच्या बहिणीचं होतं म्हणून मी कधी काहीही बोललेले नाही तुम्हाला. पण हे घर माझ्या मुलाचं आहे. त्या घरात पाऊलही टाकायचं नाही कधी. कळलं? राहिलं लक्षात? हा, पण वच्ची मावशी शेजारी किती चांगले आहेत ना. आईवर किती माया करत होते ते. हो खरंच. मला काय वाटतं माहितीये का, गरीब वस्तीतली माणसं ना स्वभावाने सुद्धा गरीब असतात. हा, पण त्यांच्या गरिबीचा अपमान केला ना मग ते डिवसले जातात. आणि ते एका अर्थी बरोबरच आहे ना. अरे हो, आणि होळीच्या दिवशी त्या एक ताई मुद्दामून पुरणपोळी घेऊन आल्या त्या. हो, स्वानंदी नवी नवरी आहे ना म्हणून. ग्रेट यार, ग्रेट. आपण एक काम करू, आपण सगळ्यांना आपल्या घरी जेवायला बोलू. हा? अहो, आपल्याला गल्लीच्या बाहेरच जाऊन रिक्षा आणि टॅक्सी करावी लागेल. इथे गाडी येणार नाही ना. ठीक आहे, बरं. ड्रायव्हर सांगितला होता, आला का तो? मी त्याला फोन करतो. माझा फोन आत राहिला. मी आलो घेऊ. थांबा साहेब, मी आणतो ना. म्हणजे वच्छी मावशींना नमस्कार करायचं राहूनच गेलंय ना. आणि हो, ड्रायव्हर आताच आलाय, आत्ता मला भेटला. आलाय ना? हो हो, आलोच मी. घेऊया लवकर. हो. चला, ड्रायव्हर आलाय.